अमेरिकेकडून शस्त्रास्त्रांची मदत मिळाल्यानं गाझामधील हमास विरोधातील युद्ध आणखी महिने चालेल असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासला दिला. इस्रायलने 85 दिवसांमध्ये 70% गाझापट्टी बेचिराख केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात गाझामधील रुग्णालय आणि शॉपिंग मॉल यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. तैवान हा चीनचा भाग असून पुन्हा एकदा चीनसोबत एकत्र येईल अशा शब्दात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिथावणी दिली आहे. डेन्मार्कची राणी मार्ग्रेट हिनं आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. तिच्यानंतर तिचा मुलगा क्राउन प्रिन्स फ्रेडरिक गादीवर बसणार आहे. पाकिस्तानातील JUI संघटनेचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांच्या ताफ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मात्र रहमान यांच्या पक्षाचे प्रवक्ते मुफ्ती अब्रार यांनी या हल्ल्याचं खंडन केलं. न्यूझीलंडमध्ये मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. संपूर्ण आकाशामध्ये आतषबाजी होताना पाहायला मिळाली.